श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्या स्वामी 3131 या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपल्या घरावर आपल्यावर दत्तकृपा राहावी यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे, काही सेवा करायची आहे. तर आपल्या घरावर कायम दत्तकृपा राहावी यासाठी आपल्याला काही सेवा, उपाय व काही नियम सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या स्वामी 3131 या चॅनलवर सांगणार आहे. जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन बटन लगेच प्रेस करा. चॅनलमध्ये कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सर्वांनाच असे वाटत असते की आपल्या घरावर देवाची कृपा असावी, सर्व काही सुखी असावं असे सर्वांनाच वाटत असते. वाटून काही होत नाही, परंतु कष्ट ज्याप्रमाणे आपण करतो त्याचप्रमाणे त्या कष्टाला व आपल्यावर नशिबाची साथ देखील खूप महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे आपल्या घरावर गुरुकृपा होण्यासाठी व राहण्यासाठी आपल्याला दत्तगुरूंची कृपा सदैव राहण्यासाठी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करणे, त्याचबरोबर घरातील वातावरण शांत ठेवणे आणि संतांची सेवा करणे अत्यंत प्रभावी मानले जाते. तुम्ही प्रत्येक गुरुवारी दत्तात्रय भगवानांची पूजा करावी. आता पूजा कशी करावी, तर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याला चंदन, फूल, बेल, पत्र असे अर्पण करावे व त्याला फूल वगैरे वाहून अर्पण करावे. त्याचबरोबर मंत्र जप म्हणावेत. कोणते जप व मंत्र आहेत ते तुम्हाला माहितीच आहे. 108 वेळा जप करावा. दत्त बावनी किंवा गुरुचरित्रातील पारायण रोज किंवा गुरुवारी करावे. यामुळे काय होते तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. एवढेच नाही तर गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र घालणे सुद्धा खूप शुभ मानले जाते. आणि पिवळे वस्त्र म्हणजेच वस्त्र घालायचेच आहे. त्याचबरोबर पिवळी हरभऱ्याची डाळ, बेसन, केळी हे सर्व अर्पण करावे, शुभ मानले जाते. या दिवशी म्हणजेच गुरुवारी उपवास केल्यास वादविवाद कमी होतात घरातील. आपल्या घरात कायम दत्तकृपा टिकून राहण्यासाठी काही लाभदायक उपाय बघा. नियमित नामजप हे केल्याने काय होते तर नकारात्मक दूर होते आणि दत्तकृपेचे संरक्षण कवच मिळवण्यासाठी गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर आपल्या घरातील शांत व आनंदी वातावरण राहण्यासाठी घरामध्ये कधीही मोठ्या आवाजात, चढ्या आवाजात म्हणजेच मोठ्या आवाजात बोलू नका किंवा कोणावरही सतत रागू नका. घरातील स्त्रीचा अपमान करू नका. वारंवार किरकिर घरात करू नका. ज्या घरात किरकिर आहे तिथे लक्ष्मी तर टिकतच नाही, परंतु घरावर कशाचीही कृपा होत नाही. दत्तात्रय हे पितृलोकांचे स्वामी मानले जातात. घरातील तीव्र पितृदोष दूर करण्यासाठी दत्त मंदिरात जाऊन सेवा करणे किंवा गरजूंना मदत करणे हा एक पितृदोष निवारण्याचा खूप सोपा उपाय आहे. तुम्ही दान, धर्म, अन्नदान करा. घरी येणाऱ्या व्यक्तीला खास वस्तू भेट द्या. पण हे कधी द्यायचं तर गुरुवार हा दत्तांचा खूप आवडीचा दिवस आहे, प्रिय दिवस आहे. तर त्यामुळे तुम्ही गुरुवारी शक्य होईल तेवढे तुम्ही अन्नदान करा. जे तुम्हाला तुमच्याकडून जेवढं करणं होते तेवढे करा. जर आपल्याकडे दत्तात्रयांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो नेहमी ईशान्य दिशेलाच असावा व रोज धूप दीप दाखवावा व नैवेद्य अर्पण करावा. रोज थोडे थोडे गुरुचरित्राचे वाचन करावे. रोज करणं नाही झालं तर नक्की तुम्ही गुरुवारी करा. याचा खूप प्रभावी असा उपाय म्हणजे प्रभाव आहे की यामुळे काय होतं, घरात शांतता येते, दत्त कृपा वाढते. घरात नेहमी मोठ्या व्यक्तीचा आदर करावा. दत्तांची कृपा ही खरी कृपा गुरूंच्या रूपातून होते.
नेहमी सत्य संयम जोपासा. इतरांना मदत करावी. उपाशी व्यक्तींना अन्नदान करावे. दर गुरुवारी दत्तांचा नामस्मरण करावे व दिवा लावावा. हे उपाय केल्याने नेहमी दत्तात्रेयांची कृपा आपल्यावर होतेच. अशा प्रकारे आपण जे दत्तात्रेयांची आपल्या घरावर आपल्यावर कृपा राहण्यासाठी आपण घरामध्ये, तुम्हाला हे मी थोडक्यातच सांगितलेले आहे. जर याचा खूप मोठा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला सांगा. परंतु आपल्या दत्तात्रेयांची आपल्यावर कृपा राहण्यासाठी तुम्ही दर गुरुवारी त्यांचे नामस्मरण करा. 108 वेळा मंत्र जप करा. त्याचबरोबर आपल्याकडून यथाशक्ती जेवढं होईल तेवढे पिवळ्या वस्तूंचे दान करा. गरजू व्यक्तींना करा. कोणालाही ज्याच्याकडे खूप खायला प्यायला आहे अशा व्यक्तींना न करता गरजू व्यक्तींना करा. कुणी उपाशी आहे अशा व्यक्तींना तुम्ही मदत करा. हे खूप चांगलं पुण्य आहे. अशा प्रकारे आपण हा जो व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.